हॅलो. ओव्हर 15 रन. नाईट रायडर्स वर्सेस रायझिंग स्टार. बॉलरचं नाव. सर्वे. सर्वेश. आपल्या टीमचे स्टार प्लेयर सर्वेश पंगम. आपल्या गोलंदाजी तसेच फलंदाजीसाठी नामांकित. प्रॅक्टिस करताना सर्वेशांनी पडायची सुद्धा प्रॅक्टिस करून घ्यावे. त्यांचा रेकॉर्ड आहे, प्रत्येक ओव्हर आणि बॅटिंगला पडतात. दुसरी ओव्हर फर्स्ट इनिंग. पहिला चेंडू घेऊन येते सर्वेश. बाउन्सर असा बॉल हवेत बॉल. थोडेसे प्रयत्न केले असते तर कॅच भेटू शकली असती. सर्वेश यांना बॉल अडवता आला नाही. 2 रन घेण्यात यश. सर्वेश यांचा पहिला चेंडू 2 रन. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत सर्वेश. हा लेफ्ट साईडला फिरवण्याचा प्रयत्न पण डॉट बॉल. उत्तम अशी गोलंदाजी सर्वेश यांची. 2 बॉल 17 रन. तिसरा चेंडू यॉर्कर. सुंदर असा यॉर्कर सर्वेश यांचा. बॅट्समन थोडेसे कन्फ्यूज. प्रत्येक बॉल लेफ्ट साईडला मारण्याचा प्रयत्न. कुठेतरी मोठ्या षटकांच्या शोधात बॅट्समन, पण यश मिळत नाहीये. सर्वेश यांच्या गोलंदाजी समोर बॅट्समनचं काही चालत नाही. पुढील चेंडू. पुन्हा एकदा बॅट्समॅन 22 रन. मातीला पाया पडताना बॅट्समन. कुठेतरी उन्हाचा सुद्धा प्रभाव प्लेयर्सवर. 40 डिग्री सेल्सिअस मध्ये दुपारी 1:30 वाजता. कन्सर्टोस CPL 2025. सुंदर असा ऑफ साईडला उडवलेला आहे. प्लेयर्सच्या वरतून चौकाराच्या दिशेने जाताना चेंडू. आणि हा चौकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी. रोहित पाटील. रोहित पाटील अतिशय नावाजलेले असे खेळाडू. तेवढेच सुंदर बॅट्समन रोहित पाटील. संघमालक, कॅप्टन आणि आता स्ट्रायकर. एक चेंडू बाकी. 22 रन. 5 बॉल 22. सहावा चेंडू. आणि हा 22 घेण्यात यश. गचाळ असे क्षेत्ररक्षण. कदाचित चौकार जाऊ शकतो पण नाही. पायाने, हाताने, पोटाने असा बॉल अडवण्यात यश आलेले आहे फिल्डर यांना. 2 धावा घेतलेल्या. जो बॉल डॉट असला पाहिजे त्या बॉलवर 2 धावा जात आहेत. कुठेतरी क्षेत्ररक्षणावर लक्ष देण्याची आवश्यकता. 2 ओव्हर 24 रन. 12चा रन रेट.
2 ओव्हर 24. कन्सर्टो नाईट रायडर्स वर्सेस कन्सर्टो रायझिंग स्टार. लवकरात लवकर फिल्डिंग लावून सामन्यास सुरुवात करावी. आपल्याला वेळेचे बंधन आहे याची नोंद घ्यावी. पुढील बॉलर तेजस. तिसरी ओव्हर पहिला चेंडू. धावसंख्या आहे 24. प्रचंड असे ऊन 40°C. लवकरात लवकर सामने चालू करावे. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू घेऊन येते तेजस. स्ट्राईकला आहेत विकास. हवेत उडवलेला आहे बॉल आणि हा खाली फिल्डर आहे. चौकार. चौकाराने तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. थोडासा गुड लेंथवर बॉल पण तो पिच करण्यात यश विकास यांना. ॲक्शन तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता. सध्याचा व्ह्यू स्कोर आहे 2 मिलियन लोक. दुसरा चेंडू तिसरी ओव्हर. बॅट्समन फसवा असा बॉल होता हा. बॅट्समन कृपया यूट्यूबवर जाऊन ही मॅचचा आनंद घ्यावा. हे सर्व्हर डाऊन झालेले 2 मिलियन व्ह्यूज करंटली लाईव्ह. दुसरा चेंडू. हवेत बॉल खाली फिल्डर आणि हा आउट. विकास यांची विकेट पडलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी आणि तेवढेच सुंदर क्षेत्ररक्षण. पहिली विकेट भेटली. रायझिंग स्टार यांचा पहिला गडी बाद. कॅच कोणी घेतली? कॅच घेणाऱ्या प्लेयरचं नाव अभिषेक यांचे सुंदर असे क्षेत्ररक्षण. पुढील बॅट्समन प्रथमेश नाईकवाडी. ग्रेड ए चे प्लेयर. 28 रन 1 विकेट. प्रथमेश नाईकवाडी उत्तम असे फलंदाज. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड अतिशय चांगला. लेफ्ट साइडला फिरवलेला आहे बॉल आणि हा सिक्सर. सुंदर अशी येता क्षणी षटकार मारून आपले खाते उघडलेले आहे. काहीसे अपेक्षित अशी खेळी प्रथमेश नाईकवाडी यांच्याकडून. गेले 6 सामने 6 CPL अशीच खेळी ते करत आलेले आहेत. दरवेळी त्यांच्यावर 3 ते 4 लाख अशी बोली लागते. प्रथमेश नाईकवाडी. पुढील चेंडू आणि हा सुंदर असा शॉट. पुन्हा हवेमध्ये बॉल षटकाराच्या दिशेने आणि हा सिक्सर. कुठेतरी या षटकारांची आवश्यकता होती नाईट रायडर्स यांना. रायझिंग स्टार्स यांना कुठेतरी ही पेस मिसिंग होती पहिल्या 2 ओव्हरमध्ये आणि आता त्यांना त्यांचा सूर गवसलेला आहे. जर हाच पेस कायम ठेवला तर एक सुंदर असा स्कोर करू शकतील रायझिंग स्टार्स आणि ते राईज करू शकतील आपल्या CPL 2025 मध्ये. विकेट किपरच्या वरतून बॉल गेलेला आहे चौकाराच्या दिशेने. मागे फिल्डर
प्रयत्न करताना चेंडू अडवण्याचा. माय गेट, माय गेट. 3 रन घेण्यात यश. ₹43 5 बॉल 43 रन. शेवटचा चेंडू या षटकातला. चालेल का? पुढील चेंडू गचाळ असे क्षेत्ररक्षण. 2 रन घेण्यात यश. स्कोर आहे 45 रन्स 1 विकेट. 45 रन्स 1 विकेट. 3 ओव्हरची समाप्ती. सुंदर असा स्कोर. रायझिंग स्टार यांचा सुंदर असा स्कोर. याच पेसने खेळत राहिले तर एक्सपेक्टेड रन्स विल बी अराउंड 75 to 80. Let's see what they can do, whether they will score like 80 or 90, or whether Knight Riders will beat them and stop their journey. राइजिंग स्टार बैटिंग के लिए स्ट्राइक पे है प्रथमेश, बॉलिंग करेंगे शगीर, और ये हवा में शॉट. देर इज नो फील्डर आणि नो बॉलचा इशारा. अंपायर विशाल होते का? नहीं, 1 रन मिला, 2 रन मिला. ओके, सॉरी. दूसरा बॉल चौथे ओवर का. स्ट्राइक पे है वैभव, प्रथम प्रथमेश. दूसरा बॉल बाय, और ये विकेट के ऊपर से 4 रन के लिए 4 रन मिलेंगे. टोटल स्कोर हुआ 51. चौथे ओवर का 2 बॉल और टोटल स्कोर है 51. 2 बॉल 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 की डिमांड एम्पायर. बॉल दे दो. स्ट्राइक पे है प्रथमेश. चौथी ओवर का तीसरा बॉल बाय शागिर. नॉन स्ट्राइक पे है रोहित, और ये तीसरा बॉल टू प्रथमेश. प्रथमेश आगे आके शॉट मारने की कोशिश, ये और ये 4 है 4 होने के लिए. 3 ओवर 3 बॉल, टोटल स्कोर 51.
55, एक विकेट पे, सॉरी 55 स्कोर। नेक्स्ट बॉल बाय सागिर टू प्रथमेश, शॉर्ट बॉल बट एक रन लेने की कोशिश और एक रन मिला वहाँ पे। टोटल स्कोर हुआ 55, 56। चौथे ओवर का पांचवा बॉल बाय सागिर टू रोहित, और ये रन लेने की कोशिश लेकिन रन नहीं लिया। स्कोर हुआ 56। बॉल 5 हुआ है, लास्ट बॉल ये चौथी ओवर का लास्ट बॉल। स्ट्राइक पे रोहित, और ये फुल शॉट किया है लेकिन फील्डर वहाँ पे मौजूद है। 2 रन लेने की कोशिश और ये 2 रन मिला इधर। ओवर समाप्ति, 4 ओवर की समाप्ति पर स्कोर है 58, 1 विकेट। लास्ट ओवर है फर्स्ट इनिंग का। वाटर ब्रेक, प्लीज अरेंज वाटर फॉर द प्लेयर्स फॉर देयर रिस्पेक्टिव टीम फील्डर्स। लास्ट ओवर डालेंगे, बॉलर का नाम बॉलरचे नाव सांगा। अमोल, ओनर ऑफ द टीम, अपनी टीम के लिए लास्ट ओवर डालेंगे। अभी तक का स्कोर हुआ है 58, 4 ओवर में 58। और ये फिफ्थ ओवर का पहला बॉल, और वैभव वैभव पूरा शॉट मारना चाहते थे लेकिन एक रन लिया। दूसरा रन का लेने की कोशिश लेकिन वहाँ पे रोहित पहुँच नहीं पाए और ये विकेट। एक रन, बैट कट का 1 रन मिलेगा और सेकंड रन लेते हुए फील्ड बैट्समैन रन आउट हो गए। सेकंड बॉल बाय अमोल, लास्ट ओवर ऑफ फर्स्ट, लास्ट ओवर ऑफ दी सेकंड बॉल ऑफ दी प्रथमेश, एंड वो शॉट खेलना चाहते थे प्रथमेश लेकिन मिस हुआ, शॉट नहीं लगा, बॉल सीधा नॉन स्ट्राइकर बैट्समैन, नॉन स्ट्राइक। नेक्स्ट बॉल टू प्रथमेश, और शॉट मारने की कोशिश लेकिन फिर वहाँ पे वाइड बॉल। बॅट्समॅनचं नाव सांगा नॉन स्ट्रायकरचं। नॉन स्ट्राइकर पे है भागवत। ओके, नेक्स्ट बॉल, थर्ड बॉल, और ये बॉल हवा में, बट वहाँ पे कोई फील्डर मौजूद नहीं है। सर्वेश ट्राई करते हुए लेकिन कैच नहीं मिला सर्वेश को, और ये 2 रन मिले, 64 हुआ, 62 सॉरी, 4 ओवर 3 बॉल और 62 ओवर। नेक्स्ट बॉल टू प्रथमेश, शॉट मारने की कोशिश लेकिन सीधा बॉल विकेट कीपर के हाथ में। अच्छा बॉलिंग डाल रहे हैं अमोल। हेलो, नेक्स्ट बॉल कट किया लेकिन नो रन, फील्डर वहाँ पे मौजूद है। विशाल, लास्ट बॉल है ना, लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग। स्कोर हुआ
लास्ट बॉल ऑफ दी विनिंग स्कोर है। और ये शॉट मारा और सीधा फील्डर मौजूद है वहाँ पे, 1 रन मिलेगा, 1 रन मिल गया। टोटल स्कोर हुआ 63, 64 टू 1 और अपोजिट टीम। नेक्स्ट मॅच ऑरेंज आर्मी आणि कन्सर्टो पिच डॉमिनेटर. कंसर्टो नाइट राइडर्स के लिए 64 का टारगेट है। राइजिंग स्टार्स ने 63 का टारगेट सेट किया है फॉर द कंसर्टो नाइट राइडर्स। Request to Rising Stars, please arrange the fielding arrangement. And Concerto Night Riders, please send your 2 batsmen in the ground so we can start the match immediately. PPL 2025 सीझन 9 पण इंट्रोड्यूस केलेले आहेत यावर्षी. त्याच्यातल्या प्रत्येक टीमचा एक एक सामना झालेला आहे. टोटल 3 सामने खेळवण्यात येणार आहेत प्रत्येक टीमला आणि त्यानंतर रन रेटनुसार जो कोणी बेस्ट 2 टीम्स असतील प्रत्येक ग्रुपमधनं त्या पुढे जातील सेमीजला. नवीन असा प्रयोग. सदैव कन्सर्टोची मॅनेजमेंट टीम ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते, इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करते. हेमंत फळे यांना विनंती आहे की त्यांनी 2 शब्द बोलावे. गेले 3 वर्ष तुम्ही CPL खेळत आहात. काय मत आहे तुमचं? यावर्षी आपण लीग मॅचेस चालू करतोय. काय मत आहे? काय म्हणणं आहे तुमचं? कसा अनुभव आहे तुमचा यावर्षीचा? 2 शब्द म्हणजे 2 शब्द नव्हे, ती एक अशी बोलण्याची पद्धत असते. तुम्ही जास्त बोलू शकता हेमंत. कृपया विनंती आहे की तुम्ही 2 पेक्षा जास्त शब्द बोलावे. कोमल यांच्याकडे हेमंत फळे यांच्या बाईकची चावी आहे. हेमंत फळे कोमल यांना शोधत आहेत. त्यांची बाईकची चावी लवकरात लवकर हेमंत यांच्याकडे द्यावी. लवकरात लवकर पुढील इनिंगला चालू करावे. आपल्याला वेळेचे बंधन आहे. उन्हाची तीव्रता. ऑलरेडी आपण 40 मिनिटं डिले आहोत. आपल्याला सर्व मॅचेस कव्हर करायचे आहेत. तेव्हा लवकरात लवकर सेकंड इनिंग चालू करावी. सगळ्या खेळाडूंना तसेच प्रेक्षकांना विनंती आहे की स्वतःला हायड्रेटेड ठेवावे. अतिशय तीव्र असे ऊन सध्या आहे. 40 डिग्री सेल्सिअस ऑलमोस्ट टेम्परेचर आहे. तेव्हा कृपया स्वतःला हायड्रेटेड ठेवावे. कमिटीशी संपर्क साधावा. एनर्जी ड्रिंक्स, ग्लुकोन डी यासाठी. लिंबू, मिरची हवी असल्यास विवेक मात्रे यांच्याशी संपर्क साधावा. प्रसाद दैवी जिथे कुठे असतील गॉगल लावून लवकरात लवकर यावे. मागच्या वर्षीची त्यांची खासियत होती की त्यांच्या गॉगलमुळे ती लोक मॅच जिंकलेली, अशी एक अफवा उठलेली. त्यांनी गॉगल घातला की विकेट जायची, गॉगल काढला की 4 जायचा. प्रसाद दैवी, आम्हाला अपेक्षा आहे की यावर्षी तुम्ही गॉगल घालून खेळाल. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यावी. रायझिंग स्टार्स यांनी लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण अरेंज करावे आणि सामन्यास सुरुवात करावी. रायझिंग स्टार्स कृपया राईज होऊन ग्राउंडमध्ये यावे. नाईट रायडर्स यांनी आपले दोन्ही बॅट्समन मैदानात पाठवावे. आपल्याला वेळेचे बंधन आहे.
आपल्याला मॅचेस कव्हर करायच्या आहेत. अमोल मानगावकर संघ मालक नाईट रायडर्स यांना विनंती आहे की आपले बॅट्समन पिचवर पाठवावे. आपल्याला वेळेचे बंधन आहे. 5 ओव्हर 65 रन्स टू विन. 5 ओव्हर 65 रन्स. 64 रन्स टू विन 5 ओव्हरमध्ये. अमोल मानगावकर यांना विनंती आहे की आपले खेळाडू, आपले पहिले स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकर लवकरात लवकर पिचवर पाठवावे. आपल्याला वेळेचे बंधन आहे, याची नोंद घ्यावी. प्रेक्षक यूट्यूब वाहिनी आपले स्ट्रीमिंग पार्टनर्स आहेत. आपल्याला यूट्यूब लाईव्ह त्यांच्या सौजन्याने बघण्यास मिळत आहे. सर्वांनी प्रेक्षक यूट्यूब वाहिनी याला सबस्क्राईब करून त्यांना भरघोस पाठिंबा द्यावा. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अतिशय स्मूथ असं स्ट्रीमिंग आपल्याला त्यांच्यामुळे बघण्यास मिळत आहे. सध्या 2 लाख व्ह्यूज सोबत आपली CPL 2025 प्रेक्षक यूट्यूब वाहिनीवर लाईव्ह आहे. सर्वांनी त्यांना सबस्क्राईब, लाईक, शेअर करून भरपूर भरपूर सपोर्ट करावा. आपल्या नाईट रायडर्स यांना विनंती आहे की त्यांनी आपले बॅट्समन लवकरात लवकर स्पीचला पाठवावे, अन्यथा पेनल्टी लावण्यात येईल. बॅट्समनची नावे: सर्वेश पंगम अँड शगीर अहमद खान. दोघंही जुने असे खेळाडू CPLचे. दोघांचाही ट्रॅक रेकॉर्ड उत्तम असा आहे. सर्वेश त्यांच्या बॅटिंगसाठी तर शगीर त्यांच्या ऑलराऊंडर स्पोर्ट्समनशिपसाठी ओळखले जातात. आपल्या टीमसाठी सुंदर अशी खेळी करत आपल्या टीमला विजयाच्या दिशेने नेऊ शकतील की नाही याची सर्वांना उत्सुकता. कन्सर्टो रायझिंग स्टार्स आपले क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यावे. प्रसाद दैवी आपला गॉगल ऑन करून फिल्डिंग करावी. प्रसाद दैवी स्पेशली रसायनी हा एक वेगळा देश आहे. रसायनीवरून सकाळी 6 वाजता निघालेले, पोचेपर्यंत 12 वाजलेले आहेत. चार विमानं बदलून प्रसाद दैवी प्रवास करून आले. 64 रनांचे टार्गेट. 64 रन 5 ओव्हरमध्ये नाईट रायडर्स यांच्यासाठी. पहिली ओव्हर घेऊन येत आहेत प्रथमेश नाईकवाडी. आपल्या बॉलिंगसाठी प्रसिद्ध असे प्रथमेश नाईकवाडी. दांडगा असा अनुभव, प्रत्येक CPLला उत्तम अशी गोलंदाजी करत आपल्या प्रदर्शन करतात नेहमीच. स्ट्राइक पे है सर्वेश, एक पुराना खिलाड़ी CPL का, और नॉन स्ट्राइक पे है शागिन, एक ऑलराउंडर क्रिकेटर, और अपनी राइजिंग स्टार के लिए फर्स्ट ओवर लेके आ रहे हैं प्रथमेश, और स्ट्राइक पे रहेंगे सर्वेश. सर्वेश स्ट्राइक पे है. सर्वेश के लिए अनाउंसमेंट है. सर्वेश अगर एक ओवर में 3 6 मारता है तो 500 का बख्शीश है, ये है प्राइज है आपके लिए. फर्स्ट बॉल बाय प्रथमेश टू सर्वेश, और ये वाइड बॉल. सर्वेश के लिए अनाउंसमेंट है बाय महाबलेश्वर काटे. अगर ये ओवर में 3 6 मारता है तो 500 का प्राइज है आपके लिए. सेकंड बॉल, सॉरी फर्स्ट बॉल, अगेन इस वाइड बॉल, 2 एक्स्ट्रा रन. टू रन, नो बॉल. फर्स्ट बॉल बाय प्रथमेश तो सर्वेश, शॉट मारने की कोशिश,
उछाल के खेलना चाहते थे लेकिन नाकाम रहे। सीधा बॉल विकेट कीपर के पास। एक बॉल पे 2 रन। बॉलिंग प्रथमेश। स्ट्राइक पे है सर्वेश। सेकंड बॉल बाय प्रथमेश टू सर्वेश। और ये शॉट मारना चाहते थे लेकिन स्लाइट टिकट हुआ और 1 रन लिया। 2 बॉल पे स्कोर हुआ 3। स्ट्राइक पे आगे शागिद। नाइट राइडर को सत्येंद्र गंगवार यांचे आगमन झालेले आहे, तेव्हा जोरदार टाळ्या सत्येंद्र गंगवार यांच्यासाठी. वेटरन प्लेयर कन्सर्टोचे 40+ लवकरच ते पोचतील, पण तरी दरवेळी उत्तम अशी खेळी दाखवत सत्येंद्र गंगवार यांचं नाव चारही दिशांवरला फेमस. त्यांना here is a announcement for the next match. Please come Orange Army and Concerto pitch dominators for the next toss. Next ball by Prathamesh to Shagid. और ये क्लीन बोल्ड, व्हाट अ बॉल, सीधा स्टंप पे यार्कर डाला और 1 विकेट लिया प्रथमेश ने। 3 बॉल 3 रन 1 विकेट पे। टारगेट सेट किया है 64 का। टीम के लिए। नेक्स्ट बैट्समैन प्लीज immediately please come in the ground. What is the name of batsman? नेक्स्ट बैट्समैन तेजस। तेजस स्ट्राइक पे आएंगे, नॉन स्ट्राइक पे है सर्वेश। और अपना चौथा बॉल टू तेजस और ये वाइड बॉल। टोटल 3 वाइड बॉल हो चुके हैं ये ओवर में। तीन बॉल 4 रन और 1 विकेट। उसमें 3 वाइड का एक्स्ट्रा है। चौथा चौथा बॉल अगेन इट्स वाइड बॉल। एक्स्ट्रा रन 4 मिले। 3 ही बॉल हुआ है। स्ट्राइक पे बैट्समैन तेजस ही है ना। अंपायर लकी तेजस नाम है ना स्ट्राइकर पे जब। ओके थैंक यू प्रथमेश। चौथा बॉल स्ट्राइक पे तेजस और ये फुल टॉस देने की, फुल टॉस में पूरा शॉट खेला है और वहाँ पे फील्डर मौजूद है। 2 रन मिलेंगे। स्कोर हुआ 7। 4 बॉल पे 7। पे है तेजस और पहला शतक डाल रहे हैं प्रथमेश और द राइजिंग स्टार्स। और दिस इज द वेल फील्डिंग बाय प्रथमेश। आज ओवर का 7 रन मिले। वाइड बॉल के ज़्यादा रन है। लास्ट बॉल बाय प्रथमेश टू तेजस और ये अच्छा बॉल, नो रन, डॉट बॉल।
स्कोर हुआ है 7, 1 विकेट 7 स्कोर। सिक्सटी 4 का टारगेट है नाइट राइडर्स के लिए राइजिंग स्टार की तरफ से। सेकंड ओवर डालेंगे रोहित एंड स्ट्राइक पे है सर्वेश। सात सात पे 1 विकेट। बॉलर रोहित सेकंड ओवर डालेंगे अपने टीम के लिए। टॉस ना। We have announcement for the next match. Please come. Vishal Uttekar, please arrange for the next toss. Please call the please call to next teams. दूसरा ओवर, पहला बॉल स्ट्राइक पे सर्वेश और बॉलिंग डाल रहे हैं रोहित। नेक्स्ट बॉल टू सर्वेश बाय, और ये शॉट खेलने की कोशिश, 4 रन का इशारा अंपायर की तरफ से। सर्वेश 6 चाहिए, 6। एक बॉल पे स्कोर हुआ 11। दूसरी विकेट का, दूसरी ओवर का दूसरा बॉल बाय रोहित। स्ट्राइक पे है सर्वेश, नॉन स्ट्राइक पे है तेजस। नेक्स्ट बॉल टू सर्वेश, और ये नाइस बॉल बाय रोहित। बैट्समैन could not understand the ball, that's why there is no run। 2 ball, third ball by रोहित टू सर्वेश। वाइड बॉल का इशारा अंपायर की तरफ से। स्कोर हुआ 12। वाईट कॅन्सल। प्रसाद दळवी यांची तीक्ष्ण नजर, नेहमीच त्यांच्या तीक्ष्ण नजरसाठी ते ओळखले जातात। गॉगलची कमाल आहे प्रसाद दळवी यांच्या, त्यांच्या गॉगल घातल्यामुळे वाईड कॅन्सल झालेला आहे। प्रसाद दळवी मोहपाड्याचे शानदार असे खेळाडू, मोहपाडा 11चे कॅप्टन प्रसाद दळवी। पुढील चेंडू हवेत, बॉल उडवलेला आहे, षटकाराच्या दिशेने चेंडू जात आहे आणि खाली फिल्डर आणि हा विकेट। सुंदर असे क्षेत्ररक्षण, सुंदर अशी कॅच, एवढ्या उन्हात सुद्धा अप्रतिम, अजिबात चूक न करता आपल्या संघाला एक विकेट मिळवून देण्यात यश आलेले आहे। प्रथमेश यांनी सुंदर अशी कॅच पकडलेली आहे। 4 बॉल 11 रन, 4 बॉल 11 रन, 1 विकेट। 2 ओव्हर 4 बॉल 11 रन। पुढील बॅट्समनचं नाव सांगावे। लक्ष्मण, बॅट्समनचं नाव मेसेज कर, व्हॉट्सअप कर, व्हॉट्सअप। अमोल मानगावकर संघ मालक। अमोल मानगावकर यांचे नेहमीच सुंदर असे प्रदर्शन राहिले। एक काळ होता की जे लागोपाठ 4 बॉल झालेले आहेत, 4 बॉल लागोपाठ 4 CPL जिंकलेत अमोल मानगावकर यांनी। 5वा चेंडू, सुंदर असा चेंडू, कळलेलाच नाहीये अमोल यांना की चेंडू कुठून गेलाय। अजूनही आपल्या
बॅटिंगला सेट झालेले नाही आहेत. पहिलाच चेंडू होता. थोडासा टाइम घेत आहेत सेट होण्यासाठी अमोल. शेवटचा चेंडू. आणि हा पुन्हा एक डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी आणि तेवढेच सुंदर यष्टिरक्षण प्रसाद दैवी. 18 बॉल 53 रनांची आवश्यकता. 18 बॉल 53 रन. कठीण असं टार्गेट. थोड्याशा मोठ्या षटकारांची आणि चौकारांची आवश्यकता कन्सर्टो नाईट रायडर्स यांना. नाईट रायडर्स षटकारांची आवश्यकता कुठेतरी विजयाच्या दिशेने आपल्या संघाला नेण्याचा प्रयत्न असल्यास. पुढील ओव्हर. अमन यादव. अमन यादव पहिला चेंडू. सुंदर असा यॉर्कर फिरवण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि पिचच्या मध्ये बॉल टाकत डॉट बॉल. माती उडलेली आहे पण बॉल काय गेलेला नाहीये. बॉल सरळ विकेट किपरच्या हातात. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत अमन. पुन्हा एकदा आउटचा इशारा आणि हे आउट. सुंदर अशी गोलंदाजी अमन यांची आणि तेवढेच सुंदर असे यष्टिरक्षण. प्रसाद दैवी यांची गॉगलची जादू पुन्हा एकदा यावर्षी आपल्याला बघायला मिळत आहे. प्रसाद दैवी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. त्यांचा गॉगल नंतर कन्सर्टोमध्ये सजवून ठेवण्यात येणार आहे. शोकेश बनवलेली आहे प्रसाद दैवी यांच्या गॉगलसाठी. 3 लाखाची ऑफर आली आहे प्रसाद दैवी यांच्या गॉगलसाठी. 3 लाखाची ऑफर. पण प्रसाद दैवी आपला गॉगल विकणार नाही असे सांगत आहेत. 10 लाख. 10 लाख प्रसाद दैवी बोलतात. 10 लाख दिल्यास आणि एक बाईक पाहिजे त्यांना हंटर. मी गॉगल विकून टाकीन. पुढील बॅट्समन. बॅट्समनचं नाव सांगावं. बॅट्समनचे नाव लक्ष्मण बोराडे. बॅट्समनचं नाव सांगावं. नाईट रायडर्स यांनी आपला एक खेळाडू स्कोरर पाशी पाठवावा. एक 12th प्लेयर स्कोरर पाशी पाठवावा फिल्डर्सची बॅट्समनची नावं सांगण्यासाठी. नाईट रायडर्स. बॅट्समनचं नाव लक्ष्मण. तीन ओव्हर 2 बॉल. 3 ओव्हर 2 बॉल 11 रन. फक्त 11 रन. 2 ओव्हर 2 बॉल 11 रन. सॉरी. बॅट्समनचं नाव ऐकायला येत नाही. व्हॉट्सॲप लकी व्हॉट्सॲपवर टाक. नाईट रायडर्स यांनी आपला एक 12th प्लेयर इथे स्कोरर पाशी पाठवावा. नाईट रायडर्स. आपल्यास विलंब होत आहे. लवकरात लवकर आपल्या प्लेयर्सची नावे सांगावी. नाईट रायडर्स यांनी एक खेळाडू कृपया स्कोरर पाशी पाठवावा. पळत यावा जो कोणी आहे तो 12th प्लेयर. स्कोर एंट्री करता येत नाही. स्कोररचं नाव बॅट्समनचं नाव माहिती नसल्यामुळे. सिद्धेश. सिद्धेश नाव आहे. पुढील तिसरा चेंडू. अमन यांचा तिसरा चेंडू. सुंदर अशी लेंथ. तेवढेच गच्चा क्षेत्ररक्षण. रायझिंग स्टार्स आहे. तडफडत पकडलेला आहे चेंडू. पहिल्या अटेम्प्ट मध्ये पकडू शकले असते. अमन यांची सुंदर अशी गोलंदाजी. आपल्या टीमला एक विकेट मिळवून देण्यात यश आलेले आतापर्यंत त्यांना. चौथा चेंडू घेऊन येत आहेत अमन. सुंदर अशी गोलंदाजी. केवळ एक धाव घेण्यात यश.
5 बॉल, 2 ओव्हर 5 बॉल ते 14 रन. 2 ओव्हर 5 बॉल 14. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत अमन. आणि हा हवेत बॉल फिल्डर अडवू शकतील आणि हा आउट. सुंदर अशी गोलंदाजी आणि तेवढेच सुंदर क्षेत्ररक्षण. कन्सर्टो नाईट रायडर्स यांचे 2 विकेट घेऊन येण्यात यश आलेले आहे अमन यांना. सुंदर अशी गोलंदाजी. जेवढे खराब ते कॅरम खेळतात तेवढंच चांगलं ते बॉलिंग करत आहेत क्रिकेटमध्ये अमन. उत्कृष्ट अशी गोलंदाजी अमन यांची. स्कोर 1 बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू, तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू अमन. पुढील सामन्यासाठी पंचांना विनंती आहे, विनय शर्मा आणि रोशन कोहली यांना विनंती आहे की पुढील सामन्यासाठी तयार राहावे. बॅट्समनचं नाव सांगावं. अजूनही 12 प्लेअर आलेला नाही आहे नाईट रायडर्स. तांबे तांबे अनिल तांबे, पंकज जोशी, कृपया तुम्ही स्कोरर जवळच उभे राहावे. प्लेयर्सची नावे सांगावी. पंकज जोशी जुने असे खेळाडू आहेत आपल्या CPLचे. यावर्षी त्यांचे सलग 7वे वर्ष आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी 2 शब्द बोलावे. त्यांना काय वाटते आपल्या CPL बद्दल आणि मराठीतून बोलावे अशी विनंती आहे. पंकज जोशी. CPL 25 चांगला आहे. माझी टीम जिंकली पाहिजे ही माझी इच्छा आहे. बेस्ट ऑफ लक फॉर कन्सर्टो नाईट रायडर. कन्सर्टो नाईट रायडर्स विजयी झाल्यास प्रत्येक प्लेअरला 1000 रुपये घोषित केले आहेत पंकज जोशी यांनी. प्रत्येक खेळाडूला 1000 रुपये पंकज जोशी यांच्याकडून. कन्सर्टो नाईट रायडर्स याची नोंद घ्यावी. चौथी ओव्हर घेऊन येत आहेत. कोण आहे? 1 बॉल बाकी. सॉरी, तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू अमन यांचा. अनिल आणि हा सुंदर असा लेफ्ट साईडला फिरवलेला आहे. कॅच ड्रॉप केलेली आहे. थोडीशी कठीण अशी कॅच, पण सुंदर असा प्रयत्न क्षेत्ररक्षणाचा. 1 धाव घेण्यात यश, 2 धाव घेण्यात यश आणि ही तिसऱ्या ओव्हरची समाप्ती. स्कोर आहे 16. 12 बॉल 48 रनांची आवश्यकता. कुठेतरी मोठ्या षटकार आणि चौकारांची आवश्यकता आहे. थोडीशी स्लो अशी गती नाईट रायडर्स यांची. अजूनही त्यांना हवा तसा सूर मिळालेला नाहीये. हवा तसे शॉट्स मारता आलेले नाहीयेत. थोडासा बिर्याणीचा आणि उन्हाचा प्रभाव दिसतोय नाईट रायडर्स यांच्यावर. कदाचित 1 प्लेट कमी खाल्ली असती तर स्कोर जास्त झाला असतं. 16 रन, 3 ओव्हर 16 रन झालेले आहेत. 12 बॉल 48 रनांची आवश्यकता. बॉलर आहेत रोहित पाटील. जुने असे गोलंदाज रोहित पाटील. त्यांच्या स्पीडसाठी ओळखले जातात, त्यांच्या लाईनसाठी ओळखले जातात. सुंदर असा लेफ्ट साईडला पुन्हा एकदा फिरवलेला आहे. 2 रन घेण्याचा कॉल, पण 1 रनावर समाधान. प्लेयरच्या हातात बॉल. सुंदर अशी गोलंदाजी रोहित पाटील यांची. संघ मालक म्हणून आपली जबाबदारी उत्तम प्रतीने निभवताना रोहित पाटील. दुसरा चेंडू रोहित पाटील. ऑफ साईडला, बॅक साईडला सुंदर बॉल गेलेला आहे. 2 प्लेयर्सच्या मधून चौकाराच्या दिशेने जाताना बॉल. थोडीशी धडपड आणि बॉल लढवण्यात यश. शूज आपले सांभाळावे. नायकीचे शूज आहेत 70,000चे. त्यांना चिखल लागू नये याची काळजी घ्यावी. 4 गेला तरी चालेल, पण शूज खराब नाही झाले पाहिजे याची नोंद घ्यावी. रोहित पाटील. पुढचा बॉल. तिसरा चेंडू. डॉट बॉल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी रोहित पाटील यांच्याकडून. कुठेतरी नाईट रायडर्सवर प्रेशर वाढतंय. आता जर त्यांनी मोठे शॉट्स मारले नाही तर विजय कठीण आहे. प्रत्येक बॉल 6 मारण्याची आवश्यकता दिसते नाईट रायडर्स यांना. हा
ओ ड्रॉप. गचा मान्य की तुम्ही विजयाच्या दिशेने जात आहेत, पण कृपया फिल्डिंगकडे लक्ष द्यावे. असे कधीही काहीही होऊ शकते याची नोंद घ्यावी. CPL मध्ये आपल्याला अनुभव आहेत, 6 बॉल 6 5 सिक्स पण गेलेले आहेत, तेव्हा अजूनही मॅच फिरू शकते याची नोंद घ्यावी. उगीच भारावून जाऊ नये. पुढील चेंडू हा उंच हवेत चेंडू, फिल्डर खाली पोचू शकतील का? आणि हे गच्चा क्षेत्ररक्षण. पुढे जरी डोळ्यात ऊन जातंय, प्रसाद दैवी यांनी आपला गॉगल फिल्डर्सला द्यावा अशी विनंती. आपला जो गॉगल आहे 10 लाखांवाला गॉगल थोड्या वेळासाठी भाड्याने फिल्डर्सला दिला तर कॅचेस मिळतील टीमला, याची नोंद घ्यावी. ती शेवटचा चेंडू आणि डॉट बॉल. सुंदर अशी बॉलिंग, आउटचा अपील आणि हा आउट. सुंदर अशी गोलंदाजी रोहित पाटील यांची, एक विकेट घेऊन येण्यात यश मिळालेले आहे. 4 ओव्हरची समाप्ती, स्कोर आहे 23 रन. एक ओव्हरमध्ये 1 ओव्हर 41 रनांची आवश्यकता. काहीसे अशक्य असे टार्गेट आहे 1 ओव्हर 41. तरी सुद्धा आपण अपेक्षा सोडू नये. काही चमत्कार होऊ शकतो, पाऊस पडू शकतो, काही टेन्शन घेऊ नका, हार मानू नका, प्रयत्न करत राहा. डर के आगे जीत है. पुढील संघांना विनंती आहे की त्यांनी आपले प्लेयर्स रेडी ठेवावे. आपल्याला वेळेचे बंधन आहे. कन्सर्टो पीच डॉमिनेटर्स वर्सेस ऑरेंज आर्मी यांनी सज्ज राहावे पुढील सामन्यासाठी. बॉलरचे नाव, लास्ट बॉलर काय आहे? बॉलरचं नाव सांगावं. विकास विकास विकास. आणि बॅट्समन, बॅट्समनचं नाव अजय. अजय फ्रेशर. यावर्षी त्यांची डेब्यू मॅच आहे. आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी खेळी करू शकतील की नाही याची उत्सुकता. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन अजय, याची नोंद घ्यावी. बसून स्वाईप करण्याचा झाडू शॉट अजय यांचा, पहिला शॉट झाडू शॉट, पण जोर नव्हता. निखिल निखिल स्पेशली इजिप्तवरून आलेले आहेत. निखिल बाउंड्रीला उभे आहेत, उन्हात ताये होत आहेत. पुन्हा एकदा झाडू शॉट लेफ्ट साईडला, चौकाराच्या दिशेने बॉल आणि हा चौकार. सुंदर असे प्रदर्शन, डेब्यू मध्ये दुसऱ्याच बॉलला चौकार मारलेला आहे अजय यांनी. निखिल यांनी मोठ्याने बोलावे नाही तर व्हॉट्सअप करावे अशी विनंती. सिद्धेशने मारलेला आहे, काही हरकत नाही. अजय सुद्धा चौकार मारेल लवकरच अशी अपेक्षा आहे त्याच्या संघाला. सिद्धेश अजय दोघांनीही मोठ्या षटकारांची आवश्यकता आहे खरं तर. पुढील चेंडू स्लोवर बॉल टाकून बॅट्समनला फसवण्याचा प्रयत्न, पण वाईट बॉल गेलेला आहे. स्ट्रॅटजी वापरत आहेत नाईट रायडर्स यांचे बॉलर. विठ्ठलासारखे उभे उभे असे निखिल पवार फोरला. विकास यांचा पुढील चेंडू टच करून 1 रन घेण्याचा प्रयत्न, पण टचच्या ऐवजी 6ची आवश्यकता आहे. जर तुम्ही असेच टच करत राहिलात तर कचकन बाहेर जाल तुम्ही, याची नोंद घ्यावी. आपल्याला रन रेट सुद्धा बघायचं आहे आणि 40 रनांपेक्षा जास्त रनांनी हरलात. हवेत चेंडू, कॅचचा प्रयत्न, पण कॅच मिस झालेली आहे. पुन्हा एकदा गॉगलची कमतरता. प्रसाद दळवी गॉगल, पुढच्या वेळी 3 तरी गॉगल तुम्ही आणावे याची नोंद घ्यावी. भलेही तो 10 लाखाचे नसू दे, पण कमीत कमी 1-1 लाखाचे 10 गॉगल आणलात तर कदाचित तुमची टीम डायरेक्ट फायनलला पोहोचेल. 5वा चेंडू, वाईड बॉलचा इशारा. कुठेतरी जिंकण्याचा विश्वास आलेला आहे नाईट रायडर्स यांना, त्यामुळे हलकी बॉलिंग टाकतायत, ग्रँटेड धरतायत रायझिंग स्टार्सला. सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह,
निखिल निखिल पळत आहेत पण थोडंसं पोट हलतंय त्यामुळे थोडंसं वेळ लागत आहे. निखिल 6 महिने झाले निखिल जिमला गेलेले नाही आहेत. 8 महिने निखिल हे नॅशनल लेवलचे कुस्तीपट्टू आहे, त्याची नोंद घ्यावी. पुढील चेंडू लास्ट बॉल लेफ्ट साईडला फिरवलेला आहे फिल्डरच्या वरून चौकाराच्या दिशेने आणि हा चौकार. हेच शॉट सुरुवातीपासून खेळले असले तर कदाचित जिंकण्याचे चान्सेस होते, पण काही हरकत नाही. सुंदर असे प्रदर्शन दोन्ही संघांकडून. अशा प्रकारे कन्सर्टो रायझिंग स्टार्स जिंकलेले आहेत. नाईट